नमस्कार मंडळी, शून्य मशागत SRTमध्ये आपलं स्वागत आहे. SRTचा प्लॉट हा प्रत्येकी 9 फुटावर तुरीच्या ओळी आहेत. हा मधला बेड मुद्दाम आपण कारबाचं पीक घेण्यासाठी ठेवला आहे. याच्यामध्ये अशा प्रकारचं गवत झालं आहे याच्यामध्ये, आणि तुरीच्या भोवतालचा जो 2 फूट जो पट्टा आहे हा आपण तणनाशकाने आपण स्वच्छ ठेवला आहे आपण असा. आणि ही ऊस मारलेली जमीन आहे. याच्यामध्ये एक असं जाणवलं की ह्या ऊसाचे जे खोडकं आहेत ह्याच्या खोडकामध्ये भूछत्र तयार झाले आहेत. हे अशा प्रकारचे भूछत्र आहेत. माझे छोटे भूछत्र तयार झाले आहेत. अशा प्रकारचे पूर्ण असे भूछत्र तयार झाले आहेत याच्यामध्ये. ही आपली उपयुक्त बुरशी आहे. कुजन क्रियेची आपण जी मदत करते ती बुरशी आहे याच्यामध्ये. ही अशा प्रकारचं भूछत्र तयार झालं आहे. अशा प्रकारचा प्लॉट आहे. या जो आपण कारबाचं पीकमध्ये आपण गवत म्हणून घेतलं आहे, तर याला आणखी 15 दिवसांनी आपण ब्रश कटरच्या सहाय्याने आपण ह्याला कट करून घेणार आपण ह्याला. बाकी तुरीच्या कळीचा पट्टा आपण फक्त 2 ते 3 फूट आपण पट्टा आपण स्वच्छ ठेवणार फक्त आपण तणनाशकाने. अशा प्रकारे तुरीची अवस्था आहे सध्याला. ह्या तुरीला आज 23 जुलै 2026 या दिवशी हिला 1 महिना पूर्ण झाला, आणि हिचं शेंडे खुडणीचं काम चालू आहे. ती लेडीज तिकडे शेंडे खुडणीचं काम चालू आहे. 1 महिन्यानंतर शेंडे खुडणी करा असं म्हणून सांगितलं होतं आपल्याला. त्या पद्धतीने आपण शेंडे खुडणी चालू आहे. तर अशा पद्धतीने तुरीची कंडिशन आहे. अशा प्रकारे. आणि बाजूला हा कपाशीचा प्लॉट दाखवतो तुम्हाला मी थोडक्यात. कपाशीच्या प्लॉटमध्ये किती गवत झालं आणि त्याचं सध्याला गवत मारण्याचं काम सध्याला चालू आहे तणनाशकाने. याच्यामध्ये आपण ग्लायफोसेट आणि ग्लुफोसिनेट अमोनियम सल्फेट जवळपास 13% अशा प्रकारचं आपण याच्यामध्ये घेतलं आहे. त्याच्यातमध्ये बघू शकता ही अशी कपाशी आहे. ह्याच्यामध्ये असं पूर्ण असं गवत झालं आहे. हे असं गवत झालं आहे. ह्याच्यामध्ये जवळपास कपाशीच्या वर गवत गेलं आहे. हे पाहू शकता पूर्ण असं गवताने असं पूर्ण भरून गेलं आहे प्लॉट पूर्ण असा. आणि सध्याला असं फवारणी करायचं काम चालू आहे. एका साईडला पूर्ण थोडं कपड्याचं चवळं धरलं आहे, आणि एका साईड थोडं हवा असल्यामुळे थोडं जरा फवारणी दमानी करावं लागते. तर अशा प्रकारे फवारणी चालू आहे. आपण पाहू शकता. मी तुम्हाला फवारणी कशी चालू आहे ते तुम्हाला दाखवतो तुम्हाला मी थोडक्यात. हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचं गवत असं फुल झालं आहे याच्यामध्ये. तर याच्या माध्यमातून आपल्याला बायोमास भरपूर असा काय मिळणार आहे. ऊसाचे खोडका असतील, ऊसाची मुळं असतील, आणि या गवताची मुळं आणखी आपल्या शेतामध्ये कुजणार आहेत. आपल्याला भरपूर असा बायोमास सेंद्रिय कर्ब मिळण्यासाठी आपल्याला तयार होणार आहे. अशा प्रकारे गवताची अवस्था जी आहे. हे बघा कापसाचे झाड, आणि हे बघा तण. असं पूर्ण असं खचा असं गुडघे इतकाला गवत झालं याच्यामध्ये. अशा प्रकारे हे अशी फवारणी चालू आहे. दमशी फवारणी चालू आहे. हे बघू शकता. हे अशा प्रकारे एका साईडला पूर्ण चवळ पकडला आहे याला. आणि विशेष करून हा जो नौजल आहे, हा नौजल आपण साताऱ्याहून काटकर सरांकडून मागवला होता. नौजल एकदम जबरदस्त चालतो. हवेमध्ये थोडा पण असा तुषार उडत नाही. असा पद्धतशीर अशी फवारणी चालू आहे याची. काही टेन्शन नाही याचं. बघा अशी फवारणी चालू आहे. अशा प्रकारची फवारणी चालू आहे. अशी पद्धतशीर हवा चालू असताना पण फवारणी चालू आहे. अशा
काठीनं दाबून तण मारणं चालू आहे. तर अशा प्रकारे आहे हा प्लॉट, अशा प्रकारे कपाशीचा आहे. तर याविषयी कुणाला काय मत वाटतं हे कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय SRT, जय शून्य मशागत. आणि खरोखरच प्रतापदादा चिपळूणकर आणि भरसावळी दादा यांच्या प्रेरणेतून, यांच्या अभ्यासातून जी SRT शेती उभा टाकली, शेती तंत्रज्ञान उभं टाकलं आणि त्याचा शेतकऱ्याला खरोखरच फायदा होतो आहे हे आम्हाला पण कळून चुकलं. याच्या माध्यमातून खूप पीक छान येते बघा याच्या माध्यमातून. अशा प्रकारे कुणाला काही शंका असल्यास कळवा. धन्यवाद. जय SRT.